डॉक्टर साहेब, आज तुम्ही वेगळ्याच प्रकारची मॅरेथॉन भरवलेली दिसते. परंतु डॉक्टर साहेबांचं आणि आमच्या घराचं, त्यांच्या घराची फार जुनी नाती आहेत. ह्या तालुक्यात आणि गावात काही जुनी घरं जी आहेत ती अजूनही आमच्याशी संबंधित राहतात, प्रेमाचे संबंध राहतात. आणि हे संबंध ऋणानुबंध हे विधिलिखित असतात असं मी स्वतः मानतो. आणि त्यात भर मीरा मॅडम येणार होत्या म्हणल्यावर इतके सगळे IPS ऑफिसर 30 वर्षाच्या राजकारणात मी बघितलेले आहेत. पण माझ्या सगळ्यात फेवरेट IPS ऑफिसर मॅडम तुम्ही आहात. तर हे 96 सालच्या SP आणि आज तुम्हाला इतक्या मोठ्या पदावरनं, मलाही माहिती आहे तुम्ही कुठं कुठं काम केलं आहे, काय काय काम केलेलं आहे, कोणाच्या अंगावर गेलेलं आहात, कोणाला सरळ केलेलं आहे. इतकंच काय तर लोणांच्या कस्टडीत माझ्याच कार्यकर्त्यांना जाऊन पडवलेलं आहे. आता तुमच्याबद्दल काय काय बोलू मॅडम. प्रल्हादराव या कोल्हापूरला होत्या पहिल्यांदा. आता या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी या बेळगावला जाऊन दरोडेखोर पकडायचे. मॅडम तुम्हाला आठवत नसेल पण ते मी इतकं बारकाईने तुमचं लक्षात ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आल्यामुळे मला लवकर तयार व्हायला लागलं. उठतो लवकर मी म्हटलं बाबा परत मॅडमने मलाच हिसका दाखवला तर काय काय. तर एक माझी मागणी आहे मॅडम, यू डोंट बिलॉंग टू दिल्ली, यू बिलॉंग टू अस. तुम्हाला इकडे यायलाच पाहिजे. आणि जर मुंबईला जमत नसलं तर आम्ही तुम्हाला फलटणला सोय करू, म्हणजे खड्ड्यातनं जायचा प्रश्नच येणार नाही. आता फलटणमध्ये जर तुम्ही राहिला तर खड्ड्याला तुम्हाला कोण पाठवणार आहे. पाहिजे तर वेगळं काहीतरी करू. पण तुमचं टॅलेंट, तुमचं धाडस मला तुम्हाला मॅडम आठवत नाही आहे. त्या काळात तुम्ही इतक्या कडक होता की तुम्ही कोणाचे कार्यक्रमही स्वीकारत नव्हता. पाटील तुम्हाला आठवत आहे का बघा, आपण एक पोलीस स्टेशन बांधलं होतं, तुम्हीच मदत केली होती, बहुतेक बरड असेल. मी एकटा आमदार होतो की मॅडम तुम्ही माझ्याशीच फक्त बोलायचं, बाकीच्या कुठल्या आमदाराकडे बघायचंच नाही. आता एवढं हे कडक स्वरूप बघितलेलं आपण. आजकालच्या राजकारणात मॅडम हे टिकणं अवघड आहे. पण जाऊन द्या, तो विषय नको काढा. आहे त्या राजकारणात कोणाच्याच दम राहिलेला नाही, एवढं बाकी खरं आहे. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, थोडासा मॅरेथॉनच्या बाहेरचा प्रश्न आहे, पण मला शंका कुशंका खूप असतात. हे आपण लोकशाही पद्धत स्वीकारल्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवर्स हा या लोकशाहीच्या कन्सेप्टचा कणा आहे. हा राहिला आहे असं आपल्याला वाटतं. काही पुढचं काय बोलायचं कारण आहे. हेच तर सगळं दुखणं आहे ना मॅडम. कुठली पार्टी, कोण सत्तेत राहते, कोण राहत नाही, बेसिक कन्सेप्टच आपण 70 वर्षात मॅच्युअर करायची ऐवजी इमॅच्युअर करून आपण काय ते स्वरूप या लोकशाहीला गेले. मी कुठल्याही पार्टी वाईज बोलत नाही आहे मॅडम. ही माझी जी व्यथा आहे ही लॉचा अभ्यास केलेली आहे का माणसाची व्यथा. व्हेरियस फील्डमधनं मी ह्या सगळ्या गोष्टीकडे जेव्हा बघितलं, शेवटची माझी पोस्ट होती ती सभापती म्हणून होती. अर्थ राहिलेला नाही. आणि अर्थहीन असलेली ही संबंध पॉलिटिकल, सोशल आणि ब्युरोक्रेटिक सिस्टीम 140 कोटीच्या देशाला पुढे कुठं जाणार आहे हे बाकी मला काही कळत नाही आहे. परंतु जे काही आहे ते आहे, आपल्या परीने आपण करत राहायचं. कोणाला पटेल, कोणाला नाही पटणार, समाजाला पटेल, समाजाला पटणार नाही, आपण आपला हे का सोडायचा नाही ना. अशी जर हट्टी माणसं जर या जगात आपल्या समाजात राहिली की समाजाने मतं टाका अगर न टाका, माझा हे का मी सोडणार नाही, मला या पद्धतीने तुम्हाला घडवायचं आहे, याच पद्धतीने मी तुम्हाला घडवतो, पटो न पटो. मॅडम तुम्ही आला, आय वॉज व्हेरी हॅपी. लास्ट टाईम मी
स्टेट कमिशनचं जेव्हा काहीतरी होतो काही काळ, तेव्हा आपण प्रिझनच्या हेड होतो. अजितदादा आमचे अर्थमंत्री होते आणि अजितदादांशी वाद घालणं फार धाडसाचं असतं मॅडम. ते स्वरूप मी बघितलेलं आहे की अजितदादासारख्या प्रखर मंत्र्याला भांडून तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला बजेट घेतलं होतं. आता तुमचं करिअर मी किती फॉलो केलं याच्या अजून काही, फक्त आता माझी एकच विनंती आहे की आपल्या पब्लिशरचं नाव द्या, आमच्या कॉलेजच्या ह्याच्यात आपली बायोग्राफी ठेवावी. कारण फलटण एज्युकेशन सोसायटीत तुम्ही लेक्चर द्यायला आला होता, मीच बोलवलं होतं. मुलं मुली तुमच्या भाषणाने इतक्या प्रभावित झाल्या होत्या. काय होतं मॅडम, 4च होतात मुलं. म्हणजे ह्या मुलांच्या समोर, या शतकातल्या मुलांच्या समोर नटनट्या हे आयडॉल होऊच शकत नाहीत मॅडम. नटनट्यांना मी काही वेडवाकडं बोलतोय अशातला भाग नाही. तो आयडॉल म्हणजे काहीतरी समाजासाठी आपण देणं लागतो आणि ते स्वप्न आपल्याला जे पडायला पाहिजे तशा ह्या एक आपल्या देशाच्या आयडॉल नागरिक आज आपल्यात आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला वेळ दिला आहे. मी तर आपला तर आभारीच आहे. फलटणच्या वतीने आपले आभार मानीन. जास्त बोलून मी काही खरंच वेळ गेला नाही, कारण बक्षिसं डॉक्टर साहेबांची हे खूप असतात. खड्ड्याचा प्रश्न जो तयार झाला, मॅडम तुम्ही जेव्हा होता तेव्हा हा रस्ता 2 पदरी होता. आता तुम्हाला जे खड्डे जाणवले हे 4 लेनच्या ह्याच्यावर मिळाले, तेवढा तर बदल नक्कीच झाला आहे. खड्डे झाले, परंतु आता 4 पदरी लेनमध्ये हे खड्डे झाले. तर फलटण हळूहळू बदलत राहतं. लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत, जे सत्तेत असतात त्यांच्या प्रायोरिटीज बदलत असतात. तर आजकाल दुसरं या सरकारला, महाराष्ट्र सरकारला दुसरं काय काम राहिलेलं आहे? 1 कोटी किती नुकसान झालेलं आहे मॅडम, याचं जाणीव अजून लोकांच्यापर्यंत पोचलेली नाही आहे. आणि त्यामुळे अगदी स्पष्ट सांगायचं तर खड्ड्यातनं जायला कोणालाच आवडत नाही मॅडम, परंतु खड्डे भरायला लागणारं आर्थिक बळ हे जरा आम्हाला दमादमाने सरकारकडनं काढून घ्यायला लागणार आहे, एवढं बाकी नक्की आहे. दुसऱ्या एक मॅडम आल्या, त्यांनी तर नवीनच डोक्यात विचार घातला की अवयवदान अतिशय सेन्सिटिव्ह इश्यू. आपल्याला हे खरंच वाटत नाही की आपला अवयव दुसऱ्याला द्यावा जिवंतपणी. त्यांचं तर भाषण मी फार काळजीपूर्वक ऐकलं. मी त्यांना आताच सांगून टाकलं की मला तुमचा नंबर देऊन ठेवा, मला या संस्थेचं नावच माहीत नव्हतं. ज्यांच्यामुळे आपण, यांच्या पत्नीला आपण थोडंसं चांगलं जीवन देऊ शकलो. आता ते खरं सांगायचं तर बा मला आठवतच नाही, मी लग्नाला आलेलोचही आठवत नाही. आणि आपण काय काय उद्योग केले आणि ते सगळं झालं. तूही भेट मला, बघू आपण काय काय. माझ्या मनात दुसरा विचार आला. मी एकदा डॉक्टर तांब्यांच्याकडे गेलो. मी काल हे बोललो होतो, लोणावळ्याला नॅचरल थेरपी का काहीतरी ते द्यायचं. खूप फॉरेनची मंडळी, मुली, बायका, पुरुष मोठ्या संख्येने यायचे. आणि मॅडम तुमचे सासरे माझे मित्र मला घेऊन त्यांच्याकडे गेले होते इंदुराव, हे लक्षात. हरिभाऊ निंबाळकर, मी आणि इंदुराव अशा आम्ही तिकडं झालं. सगळं भाषणं झाली, अमुक झालं, फलन झालं. गिरीश बापट साहेब होते. जेवण सुग्रास जेवण, गाईच्या तुपातलं जेवण. मला म्हटलं 4 शब्द तुम्ही बोला. म्हटलं डॉक्टर साहेब मी बोललो तर कदाचित तुम्हाला आवडणार नाही. म्हटलं तुम्ही सगळे डॉक्टर आम्हाला चांगलं जगायचं कसं हे शिकवता, चांगलं मरायचं कसं हे तरी शिकवा. डॉक्टर साहेब लॉंगेटिव्हिटी वाढली टेक्नॉलॉजीमुळे, पण शेवट जे होत आहेत आजकाल ते मी ज्या वयात त्याच्यात मी जे माझे मित्रमंडळी यांचं सगळ्यांचं ऐकतोय, तर बेडसोर होऊन जाण्यात काय अर्थ आहे? व्हॉट इज म्हणजे काय
त्रासच किती आहे. अरे कोणी बघतंय कोण बघत नाही. डॉक्टर साहेब फक्त मॅरेथॉन काढू नका, या विषयावर आपण जरा सिरियसली चर्चा करून. डॉक्टर सिधे यांनी जे वृद्धाश्रम काढलं त्यात माझा कुरोलीला त्यात माझा बऱ्यापैकी सहभाग होता. आणि शेवटी आपण करतो आपल्या परीने, जगत असतो आपल्या परीने, आपण संसार करत असतो आपल्या परीने, समाजाला जमलं तर देत असतो, घेत असतो. कदाचित आपलं काहीच जमत आणि मग बोलावं का नाही, मी दुधा मनस्थितीत आहे. मग हे सगळं जर बघायला मिळतंय तर मग इच्छा मरण का लिगली करायचं, हा प्रश्नच आहे. त्याच्यात एक बरंच प्रल्हादराव दोन्ही विषय परवानगी द्या देऊ नका. अरे इच्छा मरण म्हणलं तर ज्याला इच्छा होत नसेल त्याचंही मरणच व्हायचं. डॉक्टर मी कायद्यात बदल करायला तर माझ्या हातात कायदा राहिलाय का, मला परत सभापती करा, करतो बरोबर काय करायचं. कसं काय असं नाही, काही प्रश्न तयार होतात. मॅरेथॉन विषयी माझी एक संकल्पना आहे की तुम्ही फक्त रस्त्याने पळता. सातारमध्ये जी मॅरेथॉन होती ही लांब कुठं कुठं जातं. आपल्याकडे किल्ला आहेच की, होतं वारुगड आहे, रस्ता चांगला करू. हे काय यांनी काहीतरी केलं आहे त्या किल्ल्यावर. हे किल्ला बऱ्यापैकी झाला आहे. काल मी आलो तिकडनं, लाईट बीट आलेले तो चढायचा मॅरेथॉन ठेवा कुठेतरी. डॉक्टर मॅरेथॉन should not be only restricted as an exercise yearly. Marathon should inspire and create Olympic players in Pune. आता ही माणची मुलगी आपली पॉइंट कितीतरी सेकंदाने, काय नाव तिचं विसरलो मी, इथं माणची एक मुलगी नाही का, टोकियो का कुठं ब्राझीलच्या, ललिता बाग. करायचं म्हणलं की टॅलेंट ॲक्विजिशन हे आपल्याला करायला लागणार आहे. आता माझ्या मनात आलं की मॅडमच्या नावाने फलटण एज्युकेशन सोसायटीत मी मॅडम तुमच्या नावाने MPSC UPSCच्या परीक्षेचा अभ्यासक्रम करणारी एक संस्थाच तयार करून, नोबडी विल फॉरगेट यू. तुम्हाला विचारणारच नाही आहे, मीच ठेवणार आहे. आणि तुम्हाला एवढ्या लोकांच्या समोर बोललोय म्हणजे तुम्ही नाही म्हणूच शकणार. अहो आयडॉल तयार करायला लागतात डॉक्टर साहेब. जास्त मी काय बोलत नाही. आता माझी एकच विनंती आहे डॉक्टर साहेब, एवढे मोठे व्यक्ती तुम्ही इथं आणलेले आहेत, आमच्यासारखे लोक इथं एकत्र आलेले आहेत, बक्षीस वाटपताना जरा आटपशीर वाटतं. तुमच्या कॅटेगरीत इतके असतात आणि तुम्ही तुमचं एक्झिबिशन बोलवायला मॅडमला घेऊन जा. त्यांना घेऊन जा. तर मॅडम वेलकम अँड व्हेरी हॅपी टू सी यू. विश यू ऑल द बेस्ट, गुड हेल्थ अँड सी यू समटाईम विदाउट खड्डास. विरहित फलटणमध्ये परत या. बाकीचं काय बोलून आपल्याला मी काय वेळ घेत नाही, कारण बोलणं आजकाल मी टाळायला लागलेलं आहे. विनोबा भावेंनी आम्हाला सांगितलं होतं की मौनम सर्वार्थ साधनम. परंतु हे मीडिया जो आमचा जो तयार झालेला आहे, आमच्यासारखे जर बोलले नाहीत तर त्यांचं पोट भरणार नाही हो, अशी भानगड आहे. त्यामुळे आम्हाला आधनमधनं बोलायला लागतं, एवढंच विषय आहे. आपल्या सर्व नागरिकांना सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नैसर्गिक आपत्ती ही एक्सेप्शन राहिलेली नाही आहे, ही नेहमीच येत राहणार आहे. तोही विषय डॉक्टर साहेब आपल्याला एकदा फलटणच्या बाबतीत घ्यायला लागणार आहे. आणि मी खरं सांगू का, गव्हर्मेंटमधनं काय होतं त्याच्यावर माझा फारसा आता भरोसा राहिलेला नाही. गव्हर्मेंटला पॅरलल सोसायटीतनं, सिव्हिल सोसायटीतनं जेवढं करून घेता येईल, एक प्रेशर ग्रुप करून, अवेअरनेस करून, तेवढं तरी आपल्या हातात असतं तेवढं करू.
त्यात तुमचा नवरा बायकोंचा सहभाग राहावा एवढीच इच्छा. दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद. बोलवल्याबद्दल आभार.